नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा कशी करावी, तिचे फायदे काय आहेत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येईल, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तुमचा व्यवसाय बुडतोय का? व्यापारात यश हवंय? श्री स्वामी समर्थांची ही सेवा तुमच्यासाठी रामबाण उपाय नक्कीच ठरू शकेल. कोणाचं छोटे किराणा दुकान असतं, कोणाचा मोठा कारखाना, कोणी डॉक्टर असतं, कुणी वकील असतं, कुणी शेतकरी, प्रत्येकाला आपल्या कामात यश हवंच असतं. भरभराट हवी असते. पण अनेकदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो, घाम गाळतो, पण अपेक्षित यश काही मिळत नाही. व्यवसाय वाढीसाठी अडथळे येतात, नुकसान होतं, कर्जाचा डोंगर वाढतो आणि रात्रीची झोपही उडते. तुमच्यापैकी अनेकांना या परिस्थितीतून जावं लागलं असेल किंवा तुम्ही अजूनही जात असाल, पण यावर एक काही खात्रीशीर उपाय आहे. एक असा मार्ग जो केवळ तुमच्या आर्थिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आयुष्यातही सकारात्मक बदल नक्कीच घडवतो. हा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थांची सेवा. व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा कशी करावी, तिचे काय फायदे आहेत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येईल, चला जाणून घेऊया. स्वामी समर्थांची सेवा केवळ तुमची आर्थिकच नाही तर तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर करण्याची ताकद ठेवते. ही सेवा तुमच्या व्यवसायाला नवी दिशा कशी देऊ शकते, तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की ही केवळ माहिती नाही तर अनुभवांचा सार आहे. अक्कलकोटची वटवृक्ष परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात परमेश्वरच. त्यांची लीला अगाध आहे. त्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जो मंत्र दिलाय तो आज लाखो भक्तांसाठी आधारवड बनलाय. स्वामींची कृपा ज्यावर होते त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांची संकट आपोआप दूर होतात. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. व्यवसायात यश मिळवण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच नाही तर नशिबाची साथ, सकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य शक्तींचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो. जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा व्यवसायात अडचणी येतात. अनेकदा वास्तुदोष, नजरदोष किंवा ग्रहपीडा यामुळेही व्यवसाय थांबतो, नुकसानीत जातो. मात्र स्वामी सेवा या सर्व अडथळ्यांना दूर करते. तुमच्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार करते. त्यामुळे तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि यशाची नवी वाट मोकळी होते. आता प्रश्न असा येतो की व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा नेमकी कशी करावी? तर काही सोप्या पद्धती आहे आणि या प्रभावी सुद्धा आहेत, ज्याचा तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करू शकता. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित नामस्मरण. होय, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. नामस्मरणाने मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हे नामस्मरण करताना स्वामींच्या मूर्तीसमोर बसून शांत चित्ताने केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज संध्याकाळी आणि सायंकाळी आपल्या पूजा घरात आणि शक्य असल्यास आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावा. यामुळे परिसर पवित्र होतो आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शक्य असेल तर दररोज काही वेळ श्री स्वामी समर्थ सारामृत किंवा गुरुचरित्र यांसारख्या पवित्र ग्रंथातील अध्याय वाचा. यामुळे स्वामींच्या लीला आणि शिकवणीची तुम्हाला अधिक जाणीव होते. तुमचं मन शांत होतं आणि योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते. चौथा महत्त्वाचा उपाय तो म्हणजे गुरुवारी विशेष सेवा सुरू करा. गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो. यात स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं, अभिषेक करणं किंवा घरीच विशेष पूजा करणं इत्यादींचा समावेश आहे. गुरुवारी स्वामींना पिवळी फुलं, पिवळे वस्त्र अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा. गोड पदार्थ ज्यामध्ये शिरा, पेढे असतील किंवा फळे सुद्धा आपण नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा आपण पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने करावी. स्वामींच्या कृपेनं तुमचा व्यवसाय नक्कीच भरभराटीला येईल, अशी दृढ श्रद्धा आपण मनात ठेवावी. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कॅश काउंटर जवळ किंवा ऑफिसमध्ये स्वामींचा एक सुंदर फोटो लावावा. तो पाहून तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनाही सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल. अनेक भक्तांनी स्वामी सेवा करून आपल्या व्यवसायात अल्पप्रतित यश मिळवल्याचे अनुभव सांगितले आहेत. ज्यांच्या व्यवसायात सातत्याने तोटा होत होता त्यांना स्वामी सेवेमुळे ग्राहक मिळू लागले. ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता त्यांना त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसले. अनेकाचे असे अनुभव आहेत की जेव्हापासून त्यांनी स्वामी सेवा सुरू केली तेव्हापासून त्यांच्या मनात सकारात्मकता वाढली, निर्णय घेण्याची क्षमता सुधारली आणि कामात उत्साह सुद्धा वाढला. स्वामी सेवा केवळ आर्थिक लाभासाठीच नाही तर त्याचे अनेक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत. नामस्मरणाने आणि सेवेनं मन शांत होतं, चिंता कमी होतात. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत या भावनेनं आत्मविश्वास वाढतो. किती मोठी अडचण असली तरी ती सोडवण्याची हिंमत आपल्यामध्ये येते. तुमच्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण होतं, ज्यामुळे तुमचे विचार आणि कृती शुद्ध होतात.
शांत मनाने तुम्ही व्यवसायाशी संबंधित योग्य आणि दूरदृष्टीचे निर्णय घेऊ शकता. स्वामी सेवा तुम्हाला नैतिक आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यासही प्रवृत्त करते, ज्यामुळे दीर्घकाळ यश मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले प्रतिस्पर्धी जे आहेत ते आपली भरभराट, उन्नती हे त्याच्या दृष्टीने हानिकारक समजतो. प्रकटपणे तोही काहीच करू शकत नसल्याने तो आतून शत्रुत्व धरून स्वतः किंवा दुसऱ्याच्या मार्फत विनाशकारक प्रयोग करण्यास सुरुवात करतो. त्यामुळे नजर दोष किंवा काही अडचणी आपल्यालाही जाणवतात. यावर उपाय म्हणून कुटुंबातील सर्व व्यक्तींनी अखंड पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची सेवा करावी. प्रत्येकाने एका महिन्यात 6 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. दुकानाच्या दरवाजावरून शनिवारी, पौर्णिमेला, अमावस्याला 7 वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणत नारळाचा उतारा किंवा लिंबाचा उतारा करावा. असेही उपाय आहेत. यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. शक्य असल्यास दुकानात किंवा घरी श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ ग्रंथाची सलग 7-7 पारायण करावी. पारायणाचे नियम काटेकोरपणे पाळावेत. दुकानात श्री स्वामी समर्थांचा आणि श्री दत्त महाराजांचा फोटो पूर्वाभिमुख किंवा न जमल्यास पश्चिमेला तोंड करून लावावा आणि त्याची नित्य पूजा करावी. वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं दुकान तपासून घ्यावं. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सुधारणाही करून घ्याव्यात. कारण प्रत्येक कार्यात यश हवं असेल तर त्या ठिकाणी श्री स्वामींचे अधिष्ठान असावे. मग कुठल्याच काळ्या विद्येचे किंवा प्रयोग दुकानावर चालणार नाही याची खात्री बाळगावी. तर आधी आत्मपरीक्षण, कृतकर्माचा पश्चाताप हे सर्व गरजेचं आहे. त्यातूनच पुढे वाटचाल करायची आहे. तर आजपासूनच श्री स्वामी समर्थांची ही सेवा सुरू करा. ही सेवा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक शक्तिशाली मार्ग आहे. दृढ विश्वास आणि श्रद्धेने केलेली सेवा, स्वामी सेवा तुमच्या व्यवसायाला आणि जीवनाला निश्चितपणे यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. स्वतः अनुभव घ्या आणि फरक अनुभवा. तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या व्यवसायात स्वामींच्या कृपेने काय बदल झाले हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा कशी करावी, तिचे काय फायदे आहेत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येईल, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.